हर कर्म अपना करेंगे, है वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे, है वतन तेरे लिए। म्हणजे ज्यांची मुलाखत होणार आहे ते सुनील भाई असतील, आम्ही असू, समर्पण असेल, मैत्र मांदियाळी असेल, या सगळ्यांचं रोल मॉडेल कोण आहेत तर बाबा आहेत, बाबा आमटे आणि इथे बसलेल्या कित्येकांचे. बाबांविषयीचं प्रचंड आकर्षण संपूर्ण महाराष्ट्राला आहे. एक थोर समाजसेवक म्हणून, एक कवी म्हणून, कवी हृदयाचे होते बाबा आणि विविध अंगाने त्यांच्या धाडसाचं असं वेगवेगळं आकर्षण आहे. आजोबा म्हणून तुमचा काय अनुभव आहे? आजोबा म्हणून म्हटलं की फारच अतिशय प्रेमळ होते आमच्या दृष्टीने. ते जेवढे म्हणजे तापट असतील तेवढंच प्रेमही करायची ताकद त्यांची असीम होती अतिशय. आणि कितीही लहान मुलगा असो किंवा कितीही मोठा माणूस असो, त्याच्याशी अगदी त्याच्या लेव्हलला जाऊन बोलणं हे त्यांच्यामध्ये होतं. त्यामुळे प्रत्येकाला त्या माणसाबद्दल आपलेपणा वाटायचा आणि आमच्यावर तर असं विशेष प्रेम होतं. आणि एक किस्सा जो मी काल तिथे सांगितला नाही, जो राहून गेला, खरं सांगतो आज बाबांच्या बाबतीत, की जेव्हा मी डॉक्टर झालो, म्हणजे परीक्षा देऊन आलो होतो आणि नुकताच रिझल्ट लागला, आणि तेव्हा मी ऑलरेडी तसं ठरवलं होतं, पण त्यांना सांगितलं मी की मी पुढे सगळं काम इथेच येऊन करणार आहे. तर एकदम ते म्हणजे त्यांना अंदाज होता, तरी पण ते इमोशनल झाले की बा माझ्या हयातीमध्ये माझी तिसरी पिढी या परत सामाजिक कार्यामध्ये येते आहे. तर पण त्यांचं एक होतं की त्या दिवशी आमच्या प्रकल्पाला 25 वर्ष पूर्ण झाली होती हेमलकशाला, लोकबिरादरीला, आणि त्या दिवशी एक छोटा कार्यक्रम होता, तिथे सगळे मित्रमंडळी जमलेली होती. तर त्यांचा पब्लिक कमिटमेंटवर फार मोठा विश्वास होता. तो काळ जुना होता, पब्लिकली माणूस जो कमिट करायचा ते पाळायचा. आजकाल पब्लिक कमिटमेंट केल्यावरही लगेच दुसऱ्याशी म्हणतात मी तसं बोललोच नव्हतं. असं नाही आहे, त्यांच्या काळात नव्हतं, ते त्या काळातले होते. पण त्यांनी मग तेव्हा मला सांगितलं की हे तू आजच्या कार्यक्रमामध्ये भाषणामध्ये जाहीर कर आणि याच्यापासून तुला मागे हटता येणार नाही. त्यामुळे आत्तापासून संध्याकाळपर्यंत विचार करा, संध्याकाळी कार्यक्रम आहे. म्हटलं विचार करायची गरजच नाही आहे, मी जे ठरवलं आहे ते आहे. त्यामुळे तू पब्लिकली जाहीर कर, कारण त्यांचा त्याच्यावर जास्त विश्वास होता. आणि मग तेव्हा जेव्हा जाहीर केलं तेव्हा त्यांना तो फार आनंद झाला आणि त्यांनी ते बोलून दाखवलं की माझ्या हयातीमध्ये तिसरी पिढी कामात पडली आहे. माझं हे बघून माझ्या यातना धन्य झाल्या. वा वा, छान. पण डॉक्टरच व्हायचं असं का ठरवलं तुम्ही? एक तर आईबाबांना काम करताना लहानपासून पाहिलं होतं, थोडंसं आकर्षण त्या भागाचं होतं. दुसरी गोष्ट, इतक्या वर्ष काम केल्यानंतर तिथे एकही डॉक्टर कधी कोणी मिळाला नाही, आणि त्यांचं काम जर पुढे न्यायचं असेल आणि तिथे गरज आहे, आजही गरज आहे, बरेच गरज आहे. त्यामुळे म्हणून मग तो विचार मनात आला आणि आवड होती आणि म्हणून तुम्ही ते व्रत म्हणून स्वीकारलं. छान. तुम्हाला असं सामाजिक कार्याविषयीची काही जाण होती आणि अशाच क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाशी मला लग्न करायचं आहे आणि पुढचं आयुष्य व्यतीत करायचं आहे असं काय आधीपासून तुम्ही ठरवलं? म्हणजे मुली बघतात, एक रोमॅन्टिक त्यांचं एक चित्र असतं, स्वप्न असतं, एक नवऱ्याविषयीची संकल्पना असते, तर अशी सगळी संकल्पना होती तुमची? नाही, मी मिडल क्लास फॅमिलीतनं आलेली, पण माझे वडील आर्किटेक्ट, पण त्यांचं समाजसेवेचं एन्व्हायरमेंटल NGO आहे. आणि बाबा जेव्हा भारत जोडोसाठी गोव्यात आले होते तेव्हा त्यांची मीटिंग ऑर्गनाईज केली होती. तर कळत नकळत हे संस्कार झाले होते. लग्नाचं डिजो झाल्यानंतर सुरू झालं लग्नाचं, तर मी सांगितलं की मी शहरातच राहणार, मी कुठे गावात वगैरे जाणार नाही. म्हणजे कुठलं रत्नागिरी किंवा असं कुठलं कोल्हापूर वगैरे आलं की मी अशा ठिकाणी जाणार, असं करून आमचे वाद व्हायचे, मी नाही जाऊ शकत वगैरे. आणि मग मी काही काळ शहरामध्ये एका मोठ्या सिटीमध्ये राहिले, तिथे कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये काम केलं 7-8 महिने. ते केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला हे असं जीवन नाही जगायचं आहे, म्हणून मी असं नाही राहू शकत. मग घरी गेले, मग परत रोहिणीमध्ये नाव नोंदवलं. आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात असे हे टर्निंग पॉईंट्स तुम्ही म्हणालात तसे येत असतात, ते आपण पकडायचे असतात क्षण. तेव्हा मग हे स्थळ समोर आलं. मग आमचं डिस्कशन झालं घरी. आई म्हणाली विचार कर तू 100 वेळा, आम्ही पाठीशी आहोत तुझ्या म्हणून. आणि मग आम्ही भेटलो आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. खूपच छान. त्याच्या पुढच्या प्रवासाला ऐकायलाही आम्हाला खूप आवडणार आहे.
हे सगळं करत असताना थोडंसं म्हणजे जोडपं म्हटलं की थोडं रोमॅन्टिक असतातच. मी त्यांना काल त्यांची कविता म्हणायला सांगितली होती, पण त्यांनी काय ऐकवली नाही. दिगंतदादा खूप छान गझल लिहितात, कविता लिहितात. मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना ऐकायला आवडणार आहे, पण ते काल मला नाही बोललेत. आणि त्यांनी जर त्या अर्धांगिनी आहेत त्यांनी ऐकवली नाही समजा तुमच्या आदेशानंतरही, तर ती तुम्हाला ऐकवायची आहे त्यांची कविता. हां, नाही कवितेचं सांगतो की फार जास्त लिहिल्या नाही, पाठही नाही आहे, पण तुम्ही काल आठवण केली म्हणून एक विडंबन थोडंसं लिहिलं होतं मी. आणि त्या काळामध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर 94-95च्या काळामध्ये आपल्या इथे डाळ घोटाळा आणि युरिया घोटाळा हे 2 घोटाळे झाले होते. तर त्या घोटाळ्यावर मी असं 2 ओळी म्हणजे पूर्ण मला आठवत नाही आहे पूर्ण कविता, पण ते थोडंसं आठवतं की मी म्हटलं होतं की देशातील या प्रत्येक मंत्री खाण्यामध्ये बिझी आहे, देशातील या प्रत्येक मंत्री खाण्यामध्ये बिझी आहे, पण युरियापेक्षा डाळ पचवणं तब्येतीला इझी आहे. क्या बात आहे, फारच छान. म्हणजे 92 मध्ये 93-94 मध्ये किंवा इतक्या वर्षानंतर परिस्थिती बदलली असं वाटतं. आणखी वाईट झाली असं वाटतं. आता क्या बात आहे, आता युरिया पण पचतो. खरं तर हसण्यासारखी गोष्ट नाहीये, पण हसण्याशिवाय पर्याय नाहीये. हो. आणि दुसरा एक त्याच्यात शेर होता, तो शेवटचा शेर मला आठवतोय की कुठे गेले ते रामराज्य आणि गांधींच्या त्या कल्पना, हठाश डोळ्यांनी पाहत हे फोटोतील गांधीजी आहेत. वा, अतिशय चपकल बसणार असं, फारच छान. तुम्ही लग्नाला होकार दिला, तुमचं लग्न झालं, त्याआधी तुमचं बोलणं पण बऱ्यापैकी झालं असेल. एकूण कल्पना दिगंतदादांनी दिली तुम्हाला तिथे काय परिस्थिती आहे. पण तिथे गेल्यानंतर, लग्न होऊन तिथे गेल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या आणि जाण्यापूर्वी काय अपेक्षा होत्या? आम्ही पुण्याला भेटलो. लग्न म्हणजे असं ठरलं की मी ऑल द वे तिथे जायचं आणि मग नकार, म्हणजे ते जरा त्यांना वाटलं की आधी दूरच भेटा म्हणून बाबा म्हणाले ह्याचे की तुम्ही पुण्यात भेटा. तर पुण्याला भेटलो तेव्हा ह्यानी मला पूर्ण तिथे इलेक्ट्रिसिटीची काय स्थिती आहे, फोन तेव्हा रेग्युलर नव्हते, मोबाईल खूप नंतर आले, हे सगळं म्हणजे बऱ्यापैकी निगेटिव्ह गोष्टी आधी सांगितल्या. त्याचबरोबर एक वाक्य सांगितलं जे मला खूप भावलं की समाजकार्य करताना आपल्या रोमॅन्टिक कल्पना असतात की मी कुणावर तरी उपकार करतोय, मी कुणाचं तरी भलं करतोय, त्यामुळे मला समाजाने रेकग्नाईज करावं, अवॉर्ड्स द्यावे, मी ज्याचं भलं करतोय त्यांनी येऊन माझे पाय धरावे, तूच माझा मायबाप, तूच माझा देव वगैरे, अशा जर तू ठेवशील कल्पना तर नैराश्य येईल. कारण हे आपण करतोय, आपल्याला गरज आहे, आपल्या आत्माला आपल्याला वाटतं की आपण हे करावं म्हणून करतोय म्हणून. आणि हे सगळे सांगितल्यावर मी हेमलकशाला गेले तर सुखद धक्का होता, कारण तिथे खूप चांगल्या सुविधा होत्या. म्हणजे मी ज्या कल्पना करून गेले होते की हे नसणार आहे, ते नसणार आहे, राहायची सोय कशी असेल, ते खूप असं छानसं एक छोटंसं खेडच म्हणता येईल, तिथे वसाहत होती. आणि तिथे गेल्यावर मला आई बाबा असतील त्याचे किंवा मोठे बाबा आणि आजी ह्यांनी इतकं थोडंसं भीती धाकधूक होती की मोठी माणसं आहेत, पण त्यांनी इतक्या आपलेपणाने सामावून घेतलं की असं मग ते एकदम असं सहज होऊन गेलं. तो असा हे आला नाही. त्यांचं मोठेपण जे सगळ्यांना माहिती आहे ते त्यांच्या साधेपणात आहे. बरोबर, वा, फारच छान. काल तुम्ही जे औरंगाबादकरांना सांगितलं, गुपित उघड केलं तुम्ही, ह्यांनी काही गुन्हा केला नाही, ह्यांच्या पुढे पण तुम्ही सांगितलं पाहिजे की तुम्हाला नेमकं काय भावलं यांच्यातलं. त्यांनी जो साधेपणाने सांगितलं की मी हे करणार आहे, मी हे वचन दिलेलं आहे, मी तिथे राहणार आहे, आणि त्याचबरोबर मी मोठे बाबा नाही आहे, मी प्रकाश आमटे नाही आहे, मी बाबा आमटे नाही आहे, त्यामुळं मी एक साधा माणूस आहे, माझं काय एवढी झेप नाही आहे, पण मला जे जमेल, मी जे कबूल केलेलं आहे ते मी करत राहणार आहे, हे तुला मान्य असेल तरच तू हो म्हण. तेव्हा मी पण म्हटलं की मी पण काही साधनाताई आणि मंदाकिनी आमटे होऊ शकत नाही, मी माझ्या परीनं जेवढी साथ देता येईल तेवढी मी जरूर देईन म्हणून. वा वा वा, छान. आणि तुम्हाला काय आवडलं? नाही, एक तर साधेपणा होता आणि सच्चाई होती बोलण्यामध्ये जे होतं ते. आणि मी जेव्हा ते सांगितलं की ज्या रोमॅन्टिक कल्पना ज्या ती म्हणते ते बऱ्याच तिने माइल्ड करून सांगितलं, मी फार हार्शली सांगितलं होतं की अशा जर कल्पना असतील तर आत्ताच नको पुढे, कारण पुढे नंतर जो अशा काही लोकांचं बघितलं आहे मी की खरोखर पहिले जेन्युइन असतं त्यांचं, पण त्यानंतर त्या अपेक्षा पण त्यांच्याबरोबर असतात आणि त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत
तर खूप मोठं फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन किंवा अक्षरशः सायकॅट्रिक डिप्रेशन आलेले केसेस मी बघितले आहे. आणि ते एक वेळ कार्यकर्त्यामध्ये आलं तर तुम्ही त्याला काही करू शकता, पण जर लग्नानंतर जर आलं तर आपल्या आयुष्याचा पूर्ण विचका होऊ शकतो. तिच्याही म्हणा आणि त्या माझाही म्हणा, असं दोन्ही होऊ शकतं. तर हे सगळं मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, पण ते अगदी सहजपणे त्यांनी ॲक्सेप्ट केलं. आणि तिथे आल्यानंतर म्हणजे सांगायला हरकत नाही की आमचं लग्न होऊन साधारण 1-1.25 महिना झाला होता. आणि रावसाहेब शिंदे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, श्रीरामपूरचे ते मित्र होते आणि ते आजी आजोबा तिथे होते म्हणून भेटायला आले. आणि तिथे आम्ही दोघंच होतो, आईबाबा नव्हते. तर त्यांचं जे काही स्वागत करायचं, नाश्ता चहा पाणी थोडं जे काही, आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. आणि अर्ध्या 1 तासाच्या आमच्या त्या बोलण्यामध्ये रावसाहेब आणि काकूंच्या दोघांच्याही तोंडून निघालं, अरे हिचा जन्म इथेच झाल्यासारखा वाटतं म्हणे, ही बाहेरून आली वाटत नाही. वा, म्हणजे हे 1 महिन्यात नंतरचं कॉम्प्लिमेंट आहे आमच्या लग्नाच्या. क्या बात आहे. पण एक तुम्ही जे सूत्र सांगितलं आनंदी वैवाहिक जीवनाचं, की आधीच सांगून टाकलं रिस्क नको होती, हो, हे तुम्ही थोडं आधी सांगितलं असतं तर बऱ्याच जणांना फायदा झाला असता त्याचा. खूप छान. बाबांच्या संदर्भात मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ऐकतो आणि सगळ्या जगाला माहिती आहे की ते खूप उत्तुंग असं व्यक्तिमत्व होतं. पण ते काय नेमकं मोठेपण होतं? तुम्ही आत्ताही म्हणालात की मी त्यांच्यासारखा होऊ शकत नाही, ते त्यांचं ते उत्तुंग व्यक्तिमत्वात ते मोठेपण काय होतं असं तुम्हाला वाटतं? बाबांचं व्यक्तिमत्व म्हटलं तर बहुआयामी होतं अतिशय. आणि किती विषयांमध्ये त्या माणसाला गती असावी. हे त्यांचं पाठांतर म्हणा, हे म्हणा, पण ते पाठांतर म्हणजे टागोरांची गीतांजली अख्खी पाठ आहे, कबीराचे दोहेच्या दोहे पाठ आहे. पण ते दोहे नुसते पाठ नाही, त्याच्यावरचं मनन चिंतन करून त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ते आणलेलं होतं. हे वेगळे पण होतं, हे मोठं वेगळे पण होतं सगळ्यांचं. आणि त्यात त्यांचे दोषही त्यांना दिसायचे, पण त्या दोषाबद्दल ते कधी बोलायचे नाही. समजा काही एखादी गोष्ट की असेल तर एका वाक्यात सांगायचे की हे मला त्यांचं पटलं नाही, पण म्हणून त्या माणसाचं मोठेपण कमी होत नाही. आजकाल ते झालेलं आहे की एखाद्या माणसाचं एखादी गोष्ट पटली नाही की आपण त्याला धोडत सुटतो. बरोबर आहे. त्याचं बाकीचं मोठेपण बघत नाही. तर हे नव्हतं त्यांच्यामध्ये अजिबात, की त्यांचं एखादी गोष्ट पटली नाही तर ते कमी वाक्यात सांगायचे, पण त्याबद्दल कधी अनादाराने बोलताना बघितलं नाही. आणि ते नेहमी असंही म्हणायचे की मतभेद असावेत, मनभेद असू नये. त्यांचं प्रसिद्ध वाक्य हो. होतं. ते तुम्हाला अनुभवता आलं खूप जवळ. खूपच छान. तुम्ही डॉक्टर आहात, गायनेकोलॉजिस्ट आहात. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे काय स्कोप दिसला कामांसाठी, की तुमची नेमकी भूमिका तिथे काय असू शकेल हे कसं समजलं आणि कामांना तुम्ही कशी सुरुवात केली यांच्यासोबत? खरी कामाला सुरुवात मी गेलेल्या दिवशीच सुरू झाले. गेलो तिथे आम्ही दवाखाना बघत होतो, तर एक प्रेग्नंट बाई BP वाढलेले होते. बाबा म्हणाले म्हणजे सहजपणे, हिचा BP वाढलेला आहे, हिला काय ट्रीटमेंट पाहिजे तू पहा, तू 4 दिवस आहे, काय करायचं ते तू कर. हँडओव्हर झाला. पहिल्याच दिवशी हँडओव्हर झाला. मग तिथे काम करायला लागलं, भाषा शिकले. मग हळूहळू लक्षात आलं की गरोदर बायकांची तपासणी, त्यांचे मग अनिमिया, BP हे प्रश्न हे खूप आहेत तिथे. त्याचबरोबर हॉस्पिटल डिलिव्हरीज खूप कमी होत्या, वर्षाला 30 वगैरे म्हणजे. आणि हे आईबाबांनी इतके प्रयत्न केल्यावर ह्या सुरू झाल्या होत्या दवाखान्यात येणं, तपासणं वगैरे. तर आई मला म्हणाल्या तू आता त्या दिशेने प्रयत्न कर की आता ह्या गरोदर बायकांची नियमित तपासणी व्हावी, हे व्हावं. सोनोग्राफी मशीन होतं, तर मी शिकले होते सोनोग्राफी, त्यामुळे ते सुरू केलं सोनोग्राफी करणं. मग बऱ्याचदा काय व्हायचं, बायका मूल आडवं असलं की घरी बराच वेळ काढून मग यायच्या आणि तोपर्यंत ते मूल गेलेलं असायचं. मग अशा वेळेला मूल कापून काढावं लागायचं. ते मला खूप मनाला असा त्रास व्हायचा की हे का असं, म्हणजे आपण असूनही हे मूल कापून काढणं बरोबर नाही म्हणून. तर मग हळूहळू तिथल्या आशा वर्कर्स, दाई ह्यांना हे सांगून मग बायका जरी मूल आडवं असलं लवकर यायला लागल्या. आणि मग सिझेरियन करून आम्ही डिलिव्हरी सुरू केली. मग त्यांचा विश्वास अजून बसला की बाई आणि मूल दोन्ही वाचतं. बरोबर आहे. नंतर असं लक्षात आलं की त्यांच्यामध्ये हे असं एक आहे की 7 दिवस डिलिव्हरी नंतर त्या बाईनी घरात राहायचं नाही, एका झोपडीत राहायचं. तिला कोणी हात लावत नाही, फक्त तांदूळ देतात, तिने मीठ आणि भात खायचं. म्हणून मग आम्ही सुरू केलं की तुम्ही दवाखान्यात ठेवा 7 दिवस. त्याने कुपोषण पण होतं. कुपोषण पण होतं, बाळाला पण आम्ही व्यवस्थित पाहू शकतो. बरोबर. हे सगळे प्रश्न हळूहळू एक एक जसे जसे समोर आले तसे तसे आम्ही सोडवत गेलो. अच्छा. आणि पहिल्या दिवसापासून तुमची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे तुमच्याकडे जे आले होते पाहुणे शिंदे सर, त्यांनी ती कॉम्प्लिमेंट तुम्हाला दिली. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की प्रकाश भाऊंना आपण ऐकलंच आहे गेल्या वर्षी, आता आरोग्यासंदर्भातली आणि दवाखान्याची सगळी जबाबदारी हे दोघं जण सांभाळतात. मी असंही ऐकलं की प्रकाश भाऊ फारसा आता त्या कामात लक्ष घालत नाहीत मार्गदर्शनापलीकडे, आणि हे खूपच चांगले संकेत आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. आरोग्याच्या आता काय समस्या आहेत गडचिरोलीच्या त्या जंगलामध्ये, आदिवासींमध्ये?
समस्या बऱ्याच आहेत. म्हणजे मुख्य काय झालेलं आहे की मलेरिया हा रोग जो आहे हा प्रचंड त्या भागामध्ये आहे. डास आहेत, जंगल आहे आणि मलेरियाबद्दलचं कामही फारसं नॅशनल प्रोग्राम जरी असला तरी फारसं काही होत नाही त्या एरियामध्ये. त्यामुळे मलेरिया कंट्रोल किंवा एरेडिकेशन होणं फार कठीण आहे. आणि पावसाळ्यामध्ये तो प्रचंड वाढतो. मेंदूचा मलेरिया होतो आणि सगळा तो फॅल्सिफॉर्म असल्यामुळे मेंदूचा मलेरियाचं प्रमाण जास्त आहे आणि बऱ्याच डेथ व्हायच्या. तर आता काय झालं आहे की लोकांमध्ये तो अवेअरनेस आपल्या हॉस्पिटलच्या कामामुळे इतक्या वर्षाच्या यायला लागला आहे. तर त्यामुळे आता ताप आल्यावर 8 दिवस 10 दिवस घरी राहून मग शेवटी कन्व्हल्शन यायची आणि मग पेशंट आणायचा आणि मग आपल्या इथे डेथ व्हायची. कित्येक वेळा असं झालं की आणलं आणि 2 तासात मेला, 4 तासात मेला. फक्त आपल्या नावे ते मृत्यू पडायचा की दवाखान्यात नेलं तरी मेला. असंही सुरुवातीला होतं. हां, पण नंतर त्यांनाच आम्ही सांगितलं की अरे बाबा आम्हालाही एक काहीतरी लिमिट असते, तुम्ही वेळ द्यायला पाहिजे आम्हाला सुद्धा. बरोबर. तर मग आता मात्र ते हे झालं आहे की गेल्या 5-6 वर्षामध्ये लवकर यायला लागले आणि खरं गेल्या 2 वर्षात आपल्या दवाखान्यात मलेरियामुळे एकही मृत्यू नाही झालेला. अरे वा. हां, म्हणजे ते तेवढा अवेअरनेस त्याच्यामध्ये आला आहे की लवकर येतात मग औषधं दिलं तर मलेरिया सुधारतो हे माहिती आहे आपल्याला. फक्त त्याचा टाईम पिरियड जो होता तो आता कमी झाला आहे, लवकर आणणं सुरू झालं आहे, त्यामुळे तो एक फायदा झाला आहे त्यांना. बरोबर. हां, पण असं कधी तुम्हाला असा अनुभव आला आहे की पेशंट तुमच्याकडे प्रचंड विश्वासाने येतोय आणि त्याची खूप श्रद्धा आहे, सगळं आहे आणि त्यात मग तुम्हाला स्वतःला आता भीती वाटायला लागते, अशी कुठली केस काही आठवतो, अनुभव आहे एखादा? हो, तसं आहे. आणि म्हणजे काय झालं, एकदा आई बाबा बाहेर गेले होते अमेरिकेला, काहीतरी कार्यक्रमानिमित्त बोलवलेलं होतं आणि एक बाई आली. साधारण 70 किलोमीटर ती बाई चालत आली होती. छत्तीसगडमधून होती, 2 नद्या आणि 2 डोंगर ओलांडून चालत आली होती, पायी आली होती. म्हटलं काय झालं, हात असा बांधलेला होता आणि हाताला असं काहीतरी कापड गुंडाळलं, त्याच्यावर काहीतरी लाकडी हे बांधून थोडासा सपोर्ट बांधून आलेली होती. तर म्हटलं काय झालं, तर म्हणे अगदी नदीच्या काठावर गेले होते, आतही नाही, अगदी किनाऱ्यावर हात धुवत होते. तर त्यावेळेस काय असतं की तो सीझन असा होता की त्या मगर ही अंडे नेहमी रेतीमध्ये पाण्यात घालत नाही. तर त्या एरियात तिने अंडी घातलेली होती आणि नेमकं ती हात धुताना मगर तिथे आली. तिला वाटलं आपल्या अंडी काढते ती, तर मगरीने हात पकडला आणि तिने जसा झटका मारला उलटा मगरीच्या हातातून सुटायला, तर हे दोन्ही बोन्स बाहेर आलेले, हात असा खाली लटकतो आहे पूर्ण. आणि त्या स्थितीमध्ये 3 दिवस ती बाई चालत आली, त्यामुळे ते जखमा चिघळलेल्या, पिकलेलं, वास मारत होतं सगळं. आणि इथे सुद्धा हे फ्रॅक्चर झालेलं होतं. तर मग आम्ही म्हटलं बाई, आता आमचे इतके वर्षाचे संबंध असल्यामुळे नागपूरच्या डॉक्टरांशी आमचे तिथे सर्जिकल कॅम्प्स होतात. म्हटलं तुला नागपूरला पाठवतो आम्ही आणि म्हटलं चिठ्ठी लिहून देतो, एकही पैसा खर्च येणार नाही, पण म्हटलं तुझा हात वाचायचे चान्सेस 50% तरी आहेत. तर नाही म्हणे, मला इथून कुठेही जायचं नाही. म्हटलं मग आम्हाला हात तोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, मी इथून जाणार नाही. मग आम्ही काय केलं, 2-3 दिवस त्याला हेवी अँटीबायोटिक्स देऊन बघितलं की तो इन्फेक्शन काही कंट्रोल होतं का, नंतर आपण विचार करू काय करायचं ते. पण ते काही कंट्रोल होईना, वाढत चाललं. ब्लड सप्लाय होता पण हातसुद्धा काळा पडायला लागला, सडायला लागला, वास मारायला लागला. बरं, त्यावेळेस ॲनेस्थेशियाचं अजिबातच ट्रेनिंग मला नव्हतं. नंतर मी थोडंफार घेतलं, म्हणजे स्पायनल ॲनेस्थेशिया वगैरे एवढं देऊ शकतो किंवा शॉर्ट GA देऊ शकतो. त्या काळात मला अजिबात नव्हतं. आमचं सुरुवातीचेच दिवस होते ते आणि आई बाबा नव्हते, आई ॲनेस्थेटिस्ट आहे पण दोघंही हजर नव्हते. मग करायचं काय, म्हटलं बाई तुला सहन करावं लागेल. आम्ही लोकल ॲनेस्थेशिया देऊन बाकीचे मांस वगैरे तर कापला, पण बोनला कुठे तुम्ही लोकल ॲनेस्थेशिया देणार, हाडाला लोकल ॲनेस्थेशिया लागत नाही. म्हटलं तुला थोडंसं सिडेशन देऊ शकतो आम्ही, बाकी ॲनेस्थेशियाची आम्हाला हे नाही, पण माइल्ड सिडेशन दिलं, करा म्हणे तुम्हाला काय करायचं ते. आणि अक्षरशः ते दोन्ही बोन्स आम्ही कापून काढले पूर्ण, एवढा हात तोडला तिचा आणि हा भाग ठेवला आणि तेवढा तोडला. तिने अक्षरशः ते सहन केलं पूर्ण. आणि नंतर जे जखमा बसल्या आणि एवढा ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये तिला बादली धरून किंवा काही धरून उचलता यायचं. आनंदाने घरी गेली. पण तेव्हा प्रचंड टेन्शन आलेलं होतं की आपण बोन कापतोय, त्याला पेन होईल, त्या पेनच्या याच्याने सुद्धा माणूस शॉकमध्ये जातो कित्येक वेळाच, पेन सहन नाही झालं तर साध्या साध्या याच्यात सुद्धा. तर तिला काही होईल का, पण तिने अक्षरशः सहजपणे सहन केल्या ह्या गोष्टी. म्हणजे आम्हालाच ते कसं हो ना, यासाठी तुमच्याकडे पण प्रचंड धाडस लागतं आणि ते पेशन्स लागतात. हे सगळं कुठून आलं असतं तुम्हाला वाटतं? हे मला वाटतं एक तर अनुवांशिक असणार थोडंफार, आणि दुसरी गोष्ट परिस्थिती तुम्हाला बनायला लावते ते काही ना काही त्यावेळेस. क्या बात आहे. मला एक दुसरा प्रश्न असा आणखी पडतोय की ही घटना तुम्ही सांगत आहात, ती बाई 70 किलोमीटर चालत येते आहे, अजूनही इतका दुर्गम भाग तो आहे, अजूनही सुविधा नाही आहे? अजूनही नाही आहे. काही एरिया आहे त्यांची परिस्थिती पण नाही आहे, आजची पण नाही आहे. म्हणजे एक रस्ता आहे तिथपर्यंत, एक 20-30 किलोमीटरपर्यंत गाडी जाते, तीही पावसाळ्यानंतर.
आमच्या पुढून नंतर हां 20 किलोमीटरपर्यंत जाते, त्याच्या पुढे आजही रस्ता नाही आहे. म्हणजे पायवाट आहे, हे आहे, त्यांना चालतच यावं लागतं, फार तर सायकलनी. पण पहाडावर जाय त्यांना सायकलनी पण नाही, ते पायीच येतात. आणि अजूनही ती परिस्थिती आहे. आणि आपल्या बॉर्डरच्या पलीकडे छत्तीसगडची बॉर्डर आहे, त्या साईडला तर आणखी वाईट आहे. म्हणजे तिकडून पुढे 70-80 किलोमीटर त्या साईडला दवाखानेच नाही आहेत. हां असा सगळा अनुभव. हो. हे सगळं बघून तुम्हाला साधारणतः असा अनुभव इकडे नव्हता गोव्यामध्ये राहताना किंवा त्या भागात. तुमच्या काय भावना झाल्यात हे सगळं बघत असताना? हे सगळं बघितलं मला आला की कोणत्या लेव्हलपर्यंत मला काम करायचं आहे, कोणत्या ह्याच्यापर्यंत जायचं आहे. आणि सहनशक्ती त्या लोकांची जबरदस्त आहे. म्हणजे अशीच एक पेशंट आली होती जिचं प्लॅसेंटा BP वाढल्यामुळे पोटामध्ये प्लॅसेंटा थोडासा सुटला होता. अशा वेळेला इमर्जन्सी सिझर करावं लागतं बेबी वाचण्यासाठी, आणि आईला आतमध्ये ब्लिडिंग सुरू होऊ नये म्हणून. अशा वेळेला इंटरनल ब्लिडिंग होऊन आई मरू शकते. तर तिला म्हटलं की असं करायचं आहे, करावं लागणार आहे, धोका आहे म्हणून. तर ते म्हणाले काही नाही, करा म्हणून. तर ते स्पायनल एनेस्थेसिया, पाठीमध्ये आपण एनेस्थेसिया देतो, तर त्या सुई खूप असली की ब्लड यायचं. म्हणजे सुरू झाला होता तो प्रोसेस. पुढे पाठवायचं म्हणजे 1-1.5 तासाच्या अंतरावर पुढचं हॉस्पिटल आहे. तर म्हटलं बाई तू काय करायचं काय? ती म्हणाली नाही तुम्हीच करा काय करायचं. तर म्हटलं तू सहन करशील का? तर हो म्हणाली. मग आम्ही तिला पोटाला लोकल दिलं, स्किनला लोकल दिला. आणि म्हटलं की स्किन कापताना काहीच झालं नाही, पण जेव्हा पोटाच्या आतलं जे आवरण असतं पेरिटोनियम म्हणतो आपण, त्याला एनेस्थेसिया देणं थोडं कठीण जातं आणि तिथे ते प्रचंड दुखतं. तर तिने ते तिथेच जरा असं हाय केलं, पण ती काहीही हे केलं नाही. युट्रस कापला मी विदाऊट एनेस्थेसिया, बेबी बाहेर काढलं आणि मग तिला हेवी सेडेशन दिलं, झोपायचं इंजेक्शन दिलं. कारण बेबी आधी दिलं असतं तर बाळाला त्रास झाला असता मग. पण तिने ते सहन केलं सगळं. दोन्ही प्रकरणांमध्ये असं जाणवतंय की त्या तिथल्या लोकांमध्ये प्रचंड सहनशीलता आहे. पण वाईट वाटतं की त्यांना ते तर आपण आहेच, प्रश्नच हे करायला लावतो म्हणून. खरंय. मग हा जो प्रश्न आहे अनेस्थेशियाचा, मग असं कोणी तयार होत नाही का महाराष्ट्रभरातून? अशी सगळी प्रेरणा आहे तर मग कोणी येत नाही की आम्हाला इथे काम करायचं आहे? आणि यायचं असेल कोणाला तर कसं येता येऊ शकतं? नाही, काय होतं ना, सर्जिकल कॅम्प्स वगैरे आम्ही जेव्हा घेतो त्यावेळेस सगळेजण येऊन करतात. पण पूर्ण आयुष्य किंवा कमीत कमी आयुष्याचं 1 वर्ष इथे राहा म्हटलं तर युजली लोक नाही म्हणतात. हां, तो प्रॉब्लेम येतो. आणि आपलं काय बाकी जे काही इलेक्टिव्ह सर्जरीज आहे त्या आपण कॅम्पमध्ये ठेवू शकतो, पण असे जे इमर्जन्सीला आले आहेत त्यावेळेस अनेस्थेशिया कसा द्यायचा आता थोडंफार शिकलो आहे. शॉर्ट जी आहे आणि स्पायनल अनेस्थेशियामध्ये जेवढी कामं करता येतात तेवढं आम्ही करतोय. ओके. आरोग्याचे आणखी म्हणजे 1-2 प्रश्न मी या विषयावर आवर्जून घेणार आहे की आरोग्याच्या आणखी कुठल्या समस्या तुम्हाला जाणवतात? आता नुकताच पॅडमॅन हा सिनेमा आला. पॅडमॅन तिथपर्यंत पोहोचलाय आदिवासींपर्यंत? पोचला, पण पॅडमॅनचं तंत्रज्ञान आम्ही आमच्यापर्यंत पोचलेलं आहे. अच्छा, आम्ही तिथे तुम्ही स्वतः सुरुवात केली? हां, म्हणजे बडोद्याच्या एका ग्रुपने आम्हाला ते मशिनरी दिली आणि सॅनिटरी नॅपकिन बनवून नो कॉस्ट नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर आम्ही हॉस्टेलमध्ये देतो मुलींना. पण ते द्यायच्या आधी आम्ही त्यांना इन्सिनरेटर दिला जाळण्यासाठी. म्हणजे कारण त्या नाहीतर आपण पॅड द्यायचा आणि त्याचा दुसरा भस्मासूर उभा करायचा, म्हणून पॅड्स सोबत ते इन्सिनरेटर पण दिलाय. तर साधारण 15 रुपयाला 10 पॅड्स असे देतो. अच्छा, छान. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, कालही मी उल्लेख केला, आपली एक अंधश्रद्धा आहे सगळ्यांची की खूप मोठं व्हायचं असेल तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच जावं लागतं. आपल्यापुढे उदाहरण आहे मराठी माध्यमाच्या, तेही गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिकलेले आणि नंतर डॉक्टर झालेले दिगंत आमटे इथे बसलेले आहेत. तर एकूणच आता शिक्षणाची परिस्थिती तिथे काय आहे? शिक्षणाची परिस्थिती म्हणजे शिक्षणाचा अवेअरनेस खूप आलेला आहे आता पूर्वीपेक्षा. त्यामुळे आपल्या शाळेत जेव्हा सुरुवात झाली तेव्हा विद्यार्थी आणायला आमच्या शिक्षकांना कार्यकर्त्यांना गावोगाव फिरावं लागायचं आणि कन्व्हिन्स करावं लागायचं आईबापांना. पण आज असं होतं की पहिल्या दिवशी आपल्या शाळेचे ॲडमिशन फुल होतात. 650 मुलं आपल्या शाळेत शिकतात आहे. बरीच मुलं डॉक्टर झाली, कोणी इंजिनियर झालं, कोणी वकील झालं. हां, बरेच जण शिक्षक झाले. ही सगळी आदिवासींमधली पण आहेत? ही सगळी आदिवासीच मुलं आहेत. अच्छा. हां, आणि हा जेव्हा बदल बाकी आदिवासींना दिसला की शिक्षणामुळे केवढा फरक पडतो की आज 7वा वेतनआयोग शिक्षकाला लागला तर 30,000 ते 40,000 रुपये सुरुवातीला पगार आहे.
आणि तेवढं उत्पन्न त्याच्या आधीच्या पिढीचं आयुष्याचं होतं, 40,000 रुपये वगैरे. तो महिन्याला कमवतोय, बाईक घेतोय, TV घेतोय आणि घर बांधतोय. हे जेव्हा दिसतं तेव्हा शिक्षणाबद्दलची आणखी आस्था वाढत जाते लोकांची, की आपण नाही शिकलो, आपल्या शेजारी शिकला तर याला एवढं मिळत आहे, बरोबर, तर आपल्या मुलांतरी शिकलं पाहिजे. म्हणजे कोणी एकेकाळी साधारणतः पोट भरण्याचं स्वप्न बघणारे ते सगळे आता डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न बघू लागले आहेत. तर हे एका कुटुंबाच्या समर्पणाचा परिणाम आहे असं मला वाटतं. आपलं आयुष्य जे सगळं देत आहात तुम्ही सगळेजण, खूप प्रेरणादायी ही सगळी कहाणी आहे. मी थोडं आणि तुमच्या कुटुंबात येणार आहे की तुम्ही जेव्हा, मी कालही तो प्रश्न विचारला होता की जेव्हा आला तिथे सून म्हणून, तर सासू म्हणून तुम्हाला मध्ये काय दिसलं? त्यांनी सासू म्हणून कधीच वागल्या नाहीत त्या माझ्याशी. म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व मॅगसेसे हे मिळाल्यानंतरची गोष्ट आहे. 2009मध्ये मला मुलगा झाला, तर नागपूरलाच डिलिव्हरी झाली आणि नंतर हेमलकशाला गेलो आम्ही. तर नंतर जवळजवळ 1.5 महिना, पहिले 15 दिवस माझी आई होती, नंतर जवळजवळ 1.5 महिना त्या रोज मला कमरेला मालिश करून द्यायच्या. वा. आणि म्हणजे मी म्हणायचं नको म्हणून, तर नाही हे तू ऐकायचंच, आणि म्हणून ते जबरदस्ती रोज मालिश करून द्यायचा. अतिशय साधे, आणि समजा काही नाही पटलं तरी त्या बोलत नाही, ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा म्हणून शांत राहतात. तर शांतपणा खरंच शिकण्यासारखा आहे. आणि कामसू वृत्ती म्हणजे अजूनही आपल्या मेसमध्ये जे लोणचं असतं सगळ्या पाहुण्यांसाठी, याच्यासाठी ते आंब्याचं लोणचं, कैरीचं लोणचं, आई आणि बाबा दोघं मिळून ते 500 कैऱ्या काय असतात त्या मिळून फोडतात, त्याचे तुकडे करतात आणि स्वतः करतात ते लोणचं. वा वा वा. म्हणजे सुनेकडून सासूचं कौतुक खूप क्वचित ऐकायला मिळतं ना. म्हणजे काही जणांना आता ते स्वप्नवत वाटत असेल. त्यासाठी सून पण तशीच असावी लागते आणि सासूही. दादा, आता हेमलकशामध्ये तुमच्या दोघांच्या किंवा एकूणच तुमच्या संपूर्ण प्रकल्पाच्या काय योजना आहेत, काय संकल्पना आहेत? कुठले पुढचे प्रकल्प तुम्ही बघत आहात? एक म्हणजे आम्ही कम्युनिटी हेल्थ सेंटर्स चालू केले आहे. बऱ्याच गावातल्या लोकांना दवाखान्यापर्यंत यायला वेळ लागतो, त्यामुळे मग ते ट्रीटमेंट घ्यायला उशीर आणि आजार बळावतो. म्हणून 6 गावांमध्ये तिथलेच आदिवासी मुलं ट्रेन करून त्यांना साधे आजार डायग्नोज करून ट्रीटमेंट द्यायची. मलेरियाची रक्ताची टेस्ट करणं, नंतर गरोदर बायकांचे BP वगैरे तपासणं, हे एवढं काम करतात ते. त्यामुळं महिन्याला साधारण एक सेंटरला 80 ते 90 पेशंट पाहिले जातात. त्यामुळे तेवढे पेशंट आपल्याकडे येत नाही, त्याच्यातले 5% येतात बरं वाटलं नाही तिथे म्हणून. म्हणजे एवढ्या लोकांना त्याचा फायदा होतो. म्हणजे 90 गुणिले 6 करा तुम्ही, 500-600 पेशंट्सना फायदा होतो त्याचा. त्याचबरोबर आम्ही एका गावामध्ये ते आयडियल विलेज करायचा प्रयत्न करतोय. आणि त्यांनी ते आधी ताडी विकायचे, ते त्यांना आईंनी सांगितलं की तुम्ही तुमच्यामुळे दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होतात, तर त्यांनी ताडी विकणं बंद केलं. तंबाखू मुक्त करायचा त्यांनी निर्धार केलेला आहे. हा, तिथे व्यसनाचं प्रमाण जरा जास्ती आहे. तंबाखूचं प्रमाण खूप जास्ती आहे. लोक तंबाखूची लागवड पण करतात, ते पण त्यांनी यावर्षीपासून बंद करणार असं जाहीर केलेलं आहे. अच्छा. आणि ते आम्ही आणखी ऐकलं आहे की ते मोहाचे लाडू वगैरे असे काय नवीन तुम्ही त्यांना सुचवत आहात? समीक्षा माझी धाकटी जाऊ, तिने एका गावामध्ये तो हे सुरू केलाय, महिला बचत गटांसोबत मोहाचे लाडू करून विकायचे. पूर्वी मोहाची दारू होतं, तर मोहाचे लाडू करून ते विकायला, आणि ते अतिशय आरोग्यवर्धक पण असतात. बरं, छान. अशा वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत. सारं काही देऊन तुला माझी ओंजळ भरलेली, सारं काही देऊन तुला माझी ओंजळ भरलेली, पाहिलं तर तू तुझी ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली, पाहिलं तर तू तुझी ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली. ए